भारतीय हवाई दलाचं सुखोई 30 MKI हे लढाऊ विमान आसाममध्ये बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी समोर आली होती. सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच रडारशी संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय हवाई दलाने या घटनेची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली होती. तसेच या लढाऊ विमानाच्या शोधासाठी पथके देखील रवाना करण्यात आली होती. अशातच आता भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सुखोई 30 MKI हे लढाऊ विमान आसाममधील कार्बी आंगलोंग या जिल्ह्यात कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर आता पुढील शोध मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलंय की सुखोई 30 MKI हे लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर होतं. मात्र यावेळी अचानक या लढाऊ विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान आसाममधील जोरहाटपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळला आहे. या विमानात 2 वैमानिक होते. त्या वैमानिकांचा देखील शोध घेतला जात होता. मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर यांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाने एक्सवरून दिली आहे. दरम्यान या विमानाचा संपर्क कशामुळे तुटला, हे हवाई दलाचं लढाऊ विमान कशामुळे कोसळलं याचा तपास केला जाणार असल्याचं हवाई दलाने म्हटलं आहे.